गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आहे मार्गशीर्षातला शेवटचा गुरुवार आणि आता आम्ही तयारी करतोय पूजेची. आज आम्ही सगळं चांदीचे दिवे मांडण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. आमच्याकडे सकाळी पाहुणे होते, त्यामुळे आज आम्हाला पूजा चालू करायलाच उशीर झाला, म्हणजे जवळजवळ 8 वाजलेत. त्यामुळे आज आपल्याला देवीवर जी एव्हरी गुरुवार देवीच्या चेहऱ्यावर सूर्यकिरणं यायची ती कदाचित आता आपल्याला नाही मिळणार. आणि उशीर झाल्याने माझी दोन्ही मुलं उठली आहेत. ही इतकी सुंदर पैठणी आम्ही काढली होती देवीला नेसायला, पण ती पैठणी खूप मोठी असल्याने आम्हाला काही ते बांधणं जमलं नाही. मग आम्ही सिल्कचा ब्लाऊज पीस घेतला आणि त्याचीच साडी म्हणून देवीला नेसली. मोठी बॉर्डर फक्त पुढे आहे. हो चालेल. आज आमची पूजा चालू होती तेव्हा पूर्ण वेळ माझा छोटा मुलगा व्योम तो आजूबाजूला फिरत होता. त्यामुळे तो मागून आऊ आऊ माझ्या आईला सारखा हाक मारतोय, सारखा बाप्पा बाप्पा म्हणतोय. आई आपण सगळे दिवे मांडून घेऊया आधी. घासले नाही तर नको. हो. व्योम तुला बनाना नंतर देणार आहे. देवी आहे. हो. चांदीचं कलेक्शन पण खूप सुंदर आहे, मी तुम्हाला दाखवू इच्छिते. हा आहे लक्ष्मीचा दिवा. आपण 2 असे इथे चांदीच्या ताटात ठेवूया. त्यानंतर हे मयूरदीप आहेत. हा पण एक मयूरदीप आहे. वर आणि खाली आहे. काय म्हणतेस? हा एक छान दिवा आहे. हे सगळे दिवे 2-2 आहेत. मग आम्ही 2 बाजूला 2-2 इथे आणि इथे असं करूया. हा हंसाचा दिवा आहे, सुंदर आहे. हा पण क्यूट आहे एकदम. हा पण एक दिवा आहे. आणि या वाट्या आहेत आणि हा करंड आहे चांदीचा. यात आपण हळदी कुंकूला ठेवूया. सगळं डेकोरेशन करत असताना दिव्यामध्ये तेल भरणं हे एक दिव्य आहे, कारण थोडंसं तरी तेल खाली पडलं तर लगेच डाग दिसतात. त्यामुळे अतिशय सांभाळून दिव्यात तेल भरावं लागतं. आणि आज शरण्य व्योम पण उठले आहेत, त्यामुळे त्यांचाही आजूबाजूला गोंधळ चालू आहे. हे मोत्यांमध्ये चांदीचे दिवे लावण्याची आयडिया माझ्या आईची. गोड दिसतात ना दिवे. मस्त आहे. हो. खीर आहे, तांदळाची खीर, वरण भात, केशरी भात, डाळिंबाचे दाणे, रसगुल्ला, वाटीमध्ये मोतीचूरचा लाडू आणि बटाट्याची भाजी. असा आज खास नैवेद्य देवीसाठी केलेला आहे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आईने या तुळशीच्या गाड्या जमा केल्यात आणि त्या तुळशीच्या काड्या आत घालून त्यावर कापूस पिळून
आणि मग त्या तुपात बुडवून अशा वाती बनवलेल्या आहेत देवीसाठी खास. आज देवी इतकी सुंदर आणि प्रसन्न दिसते, असं वाटतंय साक्षात महालक्ष्मीच आमच्या घरी अवतरली आहे. या पण आली. हॅलो, झाली रेडी? छान दिसतेस. आणि अशा प्रकारे छान उद्यापन झालं. आणि आईने आमच्यासाठी खास बेत केला होता, तो म्हणजे पुरी भाजी आणि वालाची उसळ, आमची फेवरेट. चला तर भेटूया आता पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.